नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सगळेजण गाढ झोपेत असतात तेव्हा आता इरा ईशानला उठवते आणि म्हणते की आपण देवाजवळ दिवा लावून देवासमोर प्रार्थना करू की आपल्याला चांगली आजी मिळू देत. तेव्हा आता ईशान उठतो आणि दोघंही देवाजवळ दिवा लावायला जातात. आता तिथे बघितल्यानंतर इरा म्हणते की आता तेल संपलंय, आपल्याला पहिल्यांदा तेल आणावं लागेल. त्यामुळे दोघंही आता तेल आणण्यासाठी किचनमध्ये जातात. इकडे राधावहिनी आणि किशाभाऊ झोपलेले असतात. तेव्हा अंधारात ईशानचा चुकून किशाभाऊच्या पायावर पाय पडतो. त्यामुळे आता किशाभाऊ जोरात ओरडून उठतो. त्यावर उलट राधावहिनी त्याच्यावर ओरडत त्याला शांत झोपायला सांगते. आता इरा ईशान आवाज न करता हळूच येतात आणि तेलाची बॉटल घेऊन आता ते बाहेर आलेले असतात. आता इरा कापूस घेऊन त्याची वात बनवते आणि दिव्यामध्ये तेल ओतून आता ते दोघंही दिवा लावतात आणि देवासमोर हात जोडून प्रार्थना करू लागतात की आमचे आजोबा अगदी एकटे पडले आहेत, त्यांना एखाद्या प्रेमळ आजीची गरज आहे आणि आम्हाला सुद्धा आमच्या हक्काच्या आजीची गरज आहे. त्यामुळे आम्हाला लवकरच आमच्या हक्काची आजी मिळू दे. आता दोघंही परत झोपायला जातात. आता दुसऱ्या दिवशी भैरवी जेव्हा उठून येते तेव्हा इरा आणि ईशान अजूनही झोपलेले असतात. त्यामुळे भैरवी त्यांना आवाज देत उठवू लागते. तितक्यात आता तिचं लक्ष देव्हाऱ्याजवळ सांडलेल्या तेलाकडे जातं. त्यामुळे ती आता आश्चर्याने इरा ईशानला विचारू लागते की इरू ईशान, तुम्ही देवाजवळ दिवा लावला होता का? त्यावर आता ईशान म्हणतो की हो, आम्हीच लावला होता. त्यामुळे आता भैरवी खुश होते आणि विचार करू लागते की संस्कार वर्गात गेल्यापासून मुलं खरंच चांगल्या गोष्टी करू लागले आहेत. आता भैरवी देवाजवळचा विझलेला दिवा पुन्हा लावते आणि तिथून निघून जाते. तितक्यात आता इरा ईशान उठतात. तेव्हा त्यांना समोर दिवा जळत असताना दिसतो. तेव्हा इरा ईशानला सांगू लागते की मी ऐकलं होतं, तेव्हा देवाजवळचा दिवा खूप वेळ चालू असतो ना, तेव्हा आपण मागितलेली विश पूर्ण होते. त्यामुळे निविताई नक्कीच आपल्या आजी होणार आहे, असं म्हणून दोघंही नाचू लागतात. आता इकडे स्वप्नाला फोनवरती एक गुड न्यूज मिळते. त्यामुळे ती खूप खुश होते. तितक्यात आता अनिश तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि तिला विचारू लागतो की कोणाचा कॉल होता. त्यावर ती म्हणते की ते महत्त्वाचं नाही, आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे. असं म्हणून ती आता त्याला सांगू लागते की भैरवीचे ऑलमोस्ट सगळे मोदक विकले गेले, त्यामुळे आपल्याला लवकरच गुड न्यूज मिळणार आहे. आता इकडे अशोक मामा इरा ईशानला संस्कार वर्गात सोडायला निघतात. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते की बाबा, आज तुम्ही राहू द्या, आज मी जाते. त्यावर आता अशोक मामा म्हणतात, मला तरी काय काम आहे, तेवढंच माझं फिरणं होईल आणि तुझ्या मागे इतके व्याप असताना तू कशाला त्रास घेतेस, त्यामुळे मीच त्यांना सोडायला जातो. तितक्यात आता गार्गी तिथे येते. आता अशोक मामा तिच्याकडे बघू लागतात. तेव्हा भैरवी तिला म्हणते की अरे गार्गी, तू ये ना आत. असं म्हणून ती तिला विचारू लागते की तू अशी अचानक आमच्या इकडे. त्यावर गार्गी सांगू लागते की मी संस्कार वर्गाकडे जात होते, तेव्हा निवी मावशीनेच मला इकडे पाठवलं, कारण मी ऑन द वेच असल्यामुळे निवी मावशीने मला इरा ईशानला सोबत घेऊन यायला सांगितलं. त्यावर आता भैरवीला निवीताईंचं खूप कौतुक वाटू लागतं. तेव्हा ती गार्गीला विचारू लागते, तू निवीताईंना मावशी म्हणतेस, म्हणजेच तू त्यांची भाची. त्यावर गार्गी सांगू लागते की हो, माझ्या लहानपणीच माझे आई वडील गेलेत, तेव्हा माझे कोणतेच नातेवाईक माझी जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे निवी मावशीने मला दत्तक घेतलं. ऐकल्यावर निवीताईंबद्दल अशोक मामांना आणि भैरवीला आणखीच आदर वाटू लागतो. आता भैरवी गार्गीला निवीताईंच्या मुलाबाळांबद्दल विचारू लागते. त्यावर गार्गी म्हणते की निवी मावशीने लग्नच केलं नाही, त्या मोठ्या पोलीस ऑफिसर होत्या आणि त्याचबरोबर त्या लहान मुलांसाठी संस्कार वर्ग चालवत होत्या. आता लग्नाचा विषय निघाल्यामुळे गार्गी अशोक मामांना म्हणू लागते, तुमच्या आणि निवेदिता मावशींच्या लग्नाची चर्चा चांगलीच रंगलेली होती. त्यामुळे आता भैरवी आणि गार्गी हसू लागतात. आता गार्गी तिथून जाते तेव्हा अशोक मामा भैरवीला म्हणतात की बस बस, एवढं हसायची गरज नाहीये. आता इकडे सोसायटीत उभी असलेली गाडी बघून राधावहिनी आणि किशाभाऊ जरा चकितच होतात. तेव्हा इरा ईशानला तिथे बघून ते त्यांच्यावर ओरडत म्हणतात, गाडीपासून बाजूला व्हा, गाडीला जर काही झालं तर तुमच्या आजोबांकडे दातावर फेकून मारायला सुद्धा पैसे नाहीयेत. त्यावर इरा ईशान सांगू लागतात की ही गाडी खास आमच्यासाठी इथे आलेली आहे. तितक्यात आता जना तिथे येतो आणि विचारू लागतो, कोणाची गाडी आहे ही आणि इथे कोणी उभी केली, तुम्हाला माहित नाहीये का, इथे गाडी उभी करायला परमिशन नाहीये. तेव्हा आता
किशाभाऊ त्याला म्हणतो की तू शांत बस. तुला माहित नाहीये का ही गाडी कोणाची आहे? ही गाडी रिटायर पोलीस ऑफिसर निवेदिता ताईंची आहे. तितक्यात आता राधावहिनी चेष्टा करू लागते आणि म्हणते की ही गाडी आता तुला इथून पुढे इथे रोजच दिसणार आहे. असं म्हणत आता राधावहिनी इरा ईशानला म्हणते की तुम्ही आणि तुमच्या आजोबांनी नशीब काढलं आहे. इतक्यात आता गार्गी तिथे येते आणि त्यांच्यावर ओरडत म्हणते की काय बोलताय तुम्ही हे? तुम्हाला समजत नाही का लहान मुलांशी कसं बोलायचं असतं? त्यावर आता राधावहिनी तिच्यावर ओरडत म्हणते, तुला नाही समजत का मोठ्यांशी कसं बोलायचं आणि तू मला बोलणारी कोण? तेव्हा आता इरा ईशान सांगू लागतात की ही गार्गी ताई, निवीताईंनीच तिला इथे पाठवलं आहे. ते ऐकल्यावर आता राधावहिनी ऊन खूप असल्याचं नाटक करू लागते आणि तिथून जाते. आता गाडी लवकर काढा असं म्हणत जनाही तिथून जाऊ लागतो. तितक्यात गार्गी त्याच्यावर ओरडत म्हणते की एक्सक्यूज मी, आम्हाला लगेचच जायचं आहे, त्याची तुम्ही काळजी करू नका. आता जना तिथून गेल्यानंतर ईशान गार्गीला विचारू लागतो की तुम्हाला जर राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू का? त्यावर गार्गी म्हणते की विचार. तेव्हा ईशान म्हणतो की खरंच निवीताईंनी जर आमच्या आजोबाशी लग्न केलं तर त्यात वाईट काय? त्यावर आता गार्गी त्यांच्यावर ओरडत म्हणते की तुम्ही लहान आहात त्यामुळे तुम्ही याचा विचार करू नका. आता गार्गी त्यांना तिथून घेऊन जाते. आता राधावहिनी आणि किशाभाऊ भाजीपाला घेऊन घरी येतात आणि भैरवीकडून आणखीच पैसे उकळतात. आता भैरवी त्यांना पैसे देते आणि तिथून निघून जाते. तेव्हा दोघंही नाचू लागतात. तितक्यात आता अनिश तिथे येतो आणि त्यांना म्हणतो की केवढा गोंधळ चालू आहे? त्यावर आता दोघंही सांगू लागतात की भैरवीच्या मोदकांची लवकरच बातमी पसरणार आहे. असं म्हणत आता ते परत नाचू लागतात. तितक्यात आता भैरवी तिथे येते आणि त्यांच्याकडे बघू लागते. त्यामुळे आता सगळेच जण चकित झालेले असतात. तेव्हा अनिश तिला घाबरत घाबरत विचारतो की भैरवी तू परत आलीस? त्यावर ती म्हणते मोबाईल विसरले होते, तोच घ्यायला मी परत आले. असं म्हणून आता भैरवी मोबाईल घेऊन तिथून जाऊ लागते. तेव्हा भैरवी परत एकदा फिरून त्यांना विचारू लागते, बाय द वे तुम्ही सगळे नाचत का होतात? त्यावर आता अनिश पटकन म्हणतो की माझ्यासाठी रिक्रुटमेंटचा कॉल आला होता, त्यामुळे आता माझ्या जॉबचं काम लवकरच होणार आहे. हे ऐकल्यानंतर आता भैरवीला खूप आनंद होतो. तेव्हा ती म्हणते की खूप आनंदाची गोष्ट आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. असं म्हणून आता भैरवी तिथून जाते. तेव्हा आता अनिश दोघांनाही म्हणतो की तुम्ही जरा मूर्खपणा कमी करत जा. भैरवीने ऐकलं असतं तर काय झालं असतं? आता इकडे अशोक मामा निवेदिता ताईंचा विचार करू लागतात आणि म्हणतात की मी त्यांना ओळखण्यात चूकच केली. खरंच खूप ग्रेट आहेत त्या. तितक्यात आता इरा ईशान तिथे येतात आणि म्हणतात की आम्ही निविताईंसाठी ग्रीटिंग कार्ड बनवलं आहे. त्यामध्ये आम्हाला थॉट्स लिहायचे आहेत, त्यामुळे तुम्ही आम्हाला आयडिया द्या. तेव्हा आता अशोक मामा त्यांना म्हणतात की तुम्ही बसा आणि मी जे सांगतो तसं लिहा. आता अशोक मामा म्हणतात की लिहा. आदरणीय निविताई, आम्ही तुमचा खूप आदर करतो. कारण तुम्ही आमच्यावर फक्त संस्कारच नाही केले, तर आम्ही कसं वागायचं, कसं बोलायचं याचे धडे सुद्धा गिरवले. तेव्हा आता इरा विचारू लागते, आजोबा गिरवले म्हणजे? त्यावर आता अशोक मामा म्हणतात की गिरवले म्हणजे प्रॅक्टिस करून घेतली. तितक्यात आता अशोक मामांच्या फोनवर निविताईंचा फोन येतो. तेव्हा ईशान त्यांना म्हणतो की तुम्ही स्पीकर ऑन करून बोला, आम्हाला पण ऐकायचंय की त्या कशा बोलतात. त्यामुळे आता अशोक मामा स्पीकर ऑन करतात. आता निविताई तिकडून म्हणतात की माजगावकर, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात की काय? त्यावर त्या म्हणतात की मला हेच सांगायचं होतं की तुम्ही काळाच्या खूप मागे राहिला आहात. त्यावर अशोक मामा विचारतात की ते कसं? तेव्हा त्या म्हणतात की तुमच्याकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन हा खरंच स्मार्ट असतो, पण तुम्हाला त्याचा यूजच करता येत नाही. तेव्हा अशोक मामा म्हणतात यूज तरी काय असतो? फोन करण्यासाठी आणि आलेले फोन घेण्यासाठी. तेव्हा आता निविताई त्यांना म्हणतात की चुकतायत तुम्ही माजगावकर. स्मार्टफोनचा यूज फक्त यासाठीच नसतो, तर याचे अजूनही खूप उपयोग असतात. तेव्हा त्या दिवशी घडलेल्या घटनेची आठवण करून देतात आणि म्हणतात तुमचं त्या दिवशी पाकीट मारलं होतं तेव्हा तुम्ही पायी जात होतात. तुम्हाला माहीत आहे का, जरी तुमच्या खिशामध्ये पैसे नसले तरी सुद्धा तुम्ही फोनमधल्या डिजिटल ॲपचा वापर करून ट्रान्झॅक्शन करू शकले असता. पण त्या दिवशी काय झालं, तुमच्याकडे ते ॲप नसल्यामुळे तुम्ही कॉफी न घेताच तिथून निघाला होतात. मी जर नसते तर तुम्हाला पायीसुद्धा यावं लागलं असतं. पण जर तुमच्या मोबाईलमध्ये ते ॲप असतं तर तुम्ही पैसे भरू शकले असते आणि तुम्हाला रिक्षाने सुद्धा येता आलं असतं.
त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही माझा संस्कार वर्ग जॉईन करा. हे ऐकल्यानंतर आता अशोक मामांना खूप राग येतो आणि ते म्हणतात की त्याची मला काहीच गरज नाहीये. हे बघा, तुम्ही माझ्याशी तुमचा विद्यार्थी असल्यासारखा ठसा मारू नका. मी तुमच्या संस्कार वर्गात अजिबात ॲडमिशन घेणार नाही, कारण त्यासाठी मी लहान नाहीये आणि माझे नातवंड येतात हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यावर आता निविताई त्यांना म्हणते की मी तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी वठणीवर आणले आहे. त्यावर आता निविताई आणि अशोक मामांचा वाद सुरू होतो. त्यामुळे अशोक मामा रागातच फोन कट करतात. त्यामुळे आता निविताईंना सुद्धा राग येतो आणि त्या म्हणू लागतात, काय माणूस आहे, चक्क फोन कट केला. खरंच हा माणूस शीघ्रकोपी आहे. चांगलं सांगायला गेले तरी सुद्धा त्यांना आवडलं नाही. तितक्यात आता गार्गी तिथे येते. त्यामुळे निविताई तिला झालेली सगळी हकीकत सांगू लागते. त्यावर आता गार्गी त्यांना म्हणते, मावशी, ते शीघ्रकोपी आहेत, त्यामागे सुद्धा काही कारण असू शकतं. त्यावर आता निविताई विचार करू लागतात की काय कारण असेल. आता इकडे अशोक मामाने निविताईंचा फोन कट केल्यामुळे त्यांना जरा वाईट वाटू लागतं आणि ते इरा ईशानला म्हणतात की मी असं करायला नको होतं. पुढे ते म्हणतात, तशा त्या बाई स्वभावाने चांगल्या आहेत. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.